एकदम हे बघा, आता तुमच्या कमळामध्ये इथे L4 L5 मध्ये गॅप, म्हणजे या ठिकाणी वर्षिटी खाली सरक डिक सरकून भरपूर दिवस झाले. जसं एक फोर व्हीलर असते, फोर व्हीलर एखाद्या खड्ड्यात जाऊन गाडी आदळल्यानंतर अलाइनमेंट म्हणजे चाकाचं अलाइनमेंट असतं ते बिघडलं जातं. बिघडल्यानंतर कुठून बसायचं, अलाइनमेंट बिघडलं लगेच गाडीचं चाक असतं थोडंसं इकडे, गाडीचं अलाइनमेंट बिघडलं तर लगेच चाक घसत नाही. त्याला कमीत कमी 5,000 10,000 किलोमीटर रन व्हावं लागतं. तसं तुमचं स्पायनल कॉर्ड आहे, कधीतरी कमरावरती पडले, झटका बसला त्यावेळेस डिक सरकली गेली. पण कालांतराने तुमचं रेग्युलर रुटीन मध्ये काम होतं, हार्डवर्क होतं, त्याची जी गादी असते घसली जाते, बाहेर सरकते. तुम्ही कधीतरी लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं, बरोबर, लिमिट पेक्षा जास्त वजन उचललं त्याच्याने ती गादी बरीच सरकली. पण ज्यावेळी डिक जर सरकत नाही, तुम्ही किती पण वजन उचलं प्रॉब्लेम येत नाही. पण डिक सरकली त्याच्यानंतर वजन उचललं गेलं, हा तो त्या पेशंटला होत. तुमच्याकडनं तेच झालं, आणि डिक सरकली त्याच्यात परत वजन उचलण्यात गेलं, म्हणून घरीच गादी बाहेर आली. गादी बाहेर आल्यामुळे तिथून ब्लड सर्क्युलेशन पाहायला होत नाही. पायाला ब्लड सर्क्युलेशन झाल्यामुळे कमरापासून पाय दुखेल, जड पडेल, रग लागेल, कळ लागेल, याला जाऊन राहिलं सायटिका प्रॉब्लेम असं. आता याला काही नियम आणि पथ्य आहे. जसं एकदा बीपी, डायबिटीज आजार, थायरॉइड आजार एकदा लागला तो मरेपर्यंत असतो, तसा हा पण आजार असा आहे की तो मरेपर्यंत राहतो. पण त्याला तुम्हाला जे सांगितलेले नियम लक्षात राहिले किंवा याचा अभ्यास व्यवस्थित झाला, हा तुम्हाला मरेपर्यंत त्रास देत नाही, देऊ शकत. जसं की कमरासाठी तुम्हाला इडून पुढे पालतू झोपायचं नाही, कमराला झटका बसला असं काही करायचं नाही. थोडे दिवस आंबट, वातळ, गॅस, ऍसिड, पित्त होईल अशा गोष्टी खायच्या नाही. दुसरं, वाकून काम करताय, वजन उचलताय, 15 ते 20 किलोच्या पुढे शक्यतो नाही करायचं. जर एखाद्या वेळेस करायची वेळ आली, LS बेल्ट होतो कमराचा, तो बेल्ट लावूनच उचलायचं. पण वागताना काही उचलायचं तर असा काही सपोर्ट घ्यायचं, मगच उचलायचं. किंवा गुडघ्यामध्ये फोल्ड व्हायचं, हवा कमरात नाही असं, ठीक आहे. घरी जाड गादी, जाड सोपं असेल त्याच्यावर बसायचं, झोपायचं. बसताना टेकूनच बसायचं किंवा 30 डिग्रीत बसायचं. बऱ्याच काय होतं, खुर्चीवर बसले शीट पुढे घेऊन पाय टेबलावर ठेवून खुर्ची ठेवून बसल्या जातं, बसायला काही अडचण नाही, फक्त 90 डिग्रीत बसायचं, 30 डिग्रीत नाही. शीट पुढे घेऊन नाही बसायचं. असं हा जो कमरेचा भाग आहे तो टेकूनच बसायचा असं चालतो. माईक दे खाली पाड. खाली घ्या, बॉडी लूज एकदम. लूज बॉडी. लूज सोडा, लूज सोडा. हा जन्म कोण आहे काही, रिलॅक्स. हात खाली असं, रिलॅक्स. क्रॉस होता माझ्याकडे, तो क्रॉस कुशीवरती तो आता इकडे बस, अशी आहे का हाताची बस. रिलॅक्स एकदम. सेम होईल, पाय इकडे, डोकं तिकडे, इकडे डोकं परत माझ्याकडे जाऊ, इकडे कर, अशी आहे सरळ, थोडस वरती सारखं बस. रिलॅक्स. फालतू मॅडम झालं. गादी सरकल्यानंतर डिस्क अशी असते, कालांतराने काळलेली हळूहळू बाहेर येईल, अशी गादी बाहेर सरकते, ही नाक जपली जाते. पण इथून ब्लड सर्क्युलेशन हे आता डिस्क साठी काढलेलं. जशी गादी सरकली, ही नाक जपली गेली, इथून ब्लड सर्क्युलेशन पूर्ण पाहायला, म्हणून कमरापासून पाय दुखतो, जड पडतो, रग लागते, कळ लागते. मग आता पूर्ण जगामध्ये ही डिस्क वरून खाली आलेली
वरती जाण्यासाठी मेडिसिन तयार झाली ना आणि होऊ पण शकत. त्याला जर पूर्वस्थिती नाहीच आहे तर त्याला क्लिप टाकली जाते दोन्ही साईड, स्क्रू मारले जातात. दुसरं, ती ऑपरेशनची 3 पद्धत. पहिलं लेझर ऑपरेशन, फक्त गादी कट करतात, पण कालांतराने पण बाहेर येते गादी. दुसरं ओपन सर्जरी, म्हणजे पूर्ण फाडलं जातं, गादी कट करतात, पण डिक तशीच राहतं. आणि तिसरं ऑपरेशन, त्याच्यात हे सगळं कट करून क्लिप टाकली जाते, स्क्रू मारले जातात, तेव्हा डिक वरती गेली जाते, पण ते सगळं घाण ऑपरेशन. असं हे थर्ड स्टेज नंतर सांगितलं जातं. आता जे फर्स्ट स्टेज, सेकंड स्टेज, थर्ड स्टेज अशा गोष्टी स्टेप बाय स्टेप जातात. पण याला 10 दिवसाची प्रोसेस असेल. एकदा डिक्स पोझिशनला गेली, कार्टेज लेवलला आलं की तुम्ही ओके. फक्त याचं लिमिट आहे इडून पुढे, की तुम्ही मी सांगितलेलं लिमिट क्रॉस केलं, परत गादीला प्रेशर येईल, नस दबली जातं आणि पाय दुखणार. असं मी सांगितलेले नियम लक्षात ठेवायचे आणि मरेपर्यंत त्रास देणार. फक्त जवळ 80% मी रिकवर करून देणार, पण 20% तसंच राहतं. असं मग 20% परत 80% कधी होणार हे तुम्हाला पण समजणार. ठीक आहे.